महाराष्ट्राचा आर्थिक वर्ष 2025-26चा अर्थसंकल्प वित्तमंत्री अजित पवार यांनी सभागृहामध्ये सादर केला। दरम्यान अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सभागृहातील कामकाज संपल्यावर विधानभवनाच्या परिसरात घडलेल्या घटनेची आता एकच चर्चा सुरू आहे। त्याचं झालं असं की अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभागृहाबाहेर येत होते। त्याचवेळी तिथे उभे असलेले ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची नजरानजर झाली। त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला, मात्र पाठून येत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी हळूच बाजू घेत उद्धव ठाकरेंच्या समोर येणं टाळलं। विधानभवनामध्ये घडलेल्या घटनेचा हा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये अर्थसंकल्प आटोपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे जाताना दिसत आहेत, तर वाटेत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार मिलिंद नार्वेकर हे दिसत आहेत। दरम्यान उद्धव ठाकरे यांच्याजवळ आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवेंशी हस्तांदोलन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना नमस्कार केला। यावेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात थोडासा हास्यविनोद देखील बघायला मिळाला। तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाही असं उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना म्हटल्यानंतर हा अर्थसंकल्प तुमचा नाही असं अजित पवार उद्धव ठाकरे यांना हास्यविनोद करत म्हणाले। मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या मागून येत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी समोर उद्धव ठाकरे असल्याचे दिसताच त्यांना न पाहिल्यासारखं करून तिथून हळूच बाजू मारली। तसेच उद्धव ठाकरेंकडे दुर्लक्ष करून तिथून निघून गेले। आता या घटनेची एकच चर्चा विधानभवनाच्या आवारात आणि राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। त्यासोबतच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मर्सिडीजवरून जे काही संभाषण झालं ते देखील व्हायरल होत आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।